जर कोणाचा संबंध नसेल तर कारवाईचा प्रश्नच नाही. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजित पवारांची भूमिका. तर दोषी असलेल्यांना फाशीची शिक्षा होणार असल्याचा व्यक्त केला विश्वास. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर जनहित याचिका दाखल करू, अंजली दमानी यांचा इशारा. तर राजीनाम्यावर फडणवीस आणि अजित पवारच उत्तर देतील, धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण. बाप बसलाय. पोलीस उपनिरीक्षक निशिगंधा खुळेंशी संभाषण करताना वाल्मिक कराडची फुशारकी. ऑडिओ क्लिप व्हायरल. तर वाल्मिक कराड बीडचा सुपर पालकमंत्री सुरेश धस यांचा हल्लाबोल. फरार आरोपी कृष्णा आंधळे सापडणं मुश्किल. संदीप क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंकडे बोट दाखवत आरोप. तर क्षीरसागर यांचेच आंधळेंशी संबंध असतील, धनंजय मुंडेंचा पलटवार. बाबा सिद्दीकी यांची हत्या एसआरए प्रकल्पामुळेच. पोलिसांच्या जबाबात झिशान सिद्दीकींचा स्तुतोवाच. 7 बिल्डरांचाही उल्लेख. पोलिसांनी मात्र एसआरए वादाचा अँगल फेटाळला. एसआरएसाठी अनिल परब यांनी रहिवाशांची बैठक घेतली. झिशान सिद्दीकींचा जबाबामध्ये उल्लेख. हत्येच्या दिवशी मोहित कंबोज यांच्याशी बाबा सिद्दीकींची बातचीत झाल्याचा दावा. दोघांनीही आरोप फेटाळले. महाविकास आघाडीतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर. इंदापूर, दौंड, बारामतीतील शिवसैनिकांची सुप्रिया सुळेंवर नाराजी. सुषमा अंधारेंनी फोडली वाचा. तर नाराजी दूर करणार, सुप्रिया सुळेंचं माझावर आश्वासन. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवर. पालिका निवडणुकीसंदर्भातली सुप्रीम कोर्टातली सुनावणी पुढे ढकलली. पुढची सुनावणी 25 फेब्रुवारीला. पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मालमत्तेशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुप्त चौकशी. तथ्य आढळल्यानं खुली चौकशी करण्यासाठी एसीबीच्या महासंचालकांकडे परवानगीची मागणी. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 4था दिवस. दिवंगत सरपंच देशमुखांचे कुटुंबीय जरांगेंना भेटण्याकरता सराटीमध्ये. देशमुखांच्या आई आणि मुलीच्या आग्रहावरून प्यायलं पाणी. 2014 सालच्या इस्तर अनुया बलात्काराने खून प्रकरणी रिक्षाचालक चंद्रशेखर सानपची सुप्रीम कोर्टाकडून निर्दोष सुटका. सत्र न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा रद्द. सैफ अली खान हल्ला प्रकरणी अटक केलेल्या आरोपी विरोधात सबळ पुरावे. मुंबई पोलिसांनी केलं स्पष्ट. फिंगरप्रिंटचा अहवाल अजूनही आला नसल्याची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेकडून एसटी भाडेवाढी विरोधात राज्यभरात आंदोलन. अमरावतीत चक्काजाम. सोलापूर, कोल्हापूर, ठाण्यात ठिय्या.